नमस्कार. नोकरी हवी आहे ना, मग एक रात्र माझ्याजवळ झोप. कसं वाटतं हे वाक्य ऐकल्यावर? स्त्रीचं शरीर विनिमयाचं साधन आहे का? मी जरा जास्तच करतोय असं वाटतंय का? होय, हे खरं आहे. एका मुलीला, एका तरुण मुलीला नोकरी पाहिजे असेल तर एक रात्र एक दिवस माझ्यासोबत घाल अशी ऑफर एका अधिकाऱ्यानं दिली आहे. कुठे? मराठवाड्यात. लातूर जिल्हा परिषदेमधली ही लाज वाटावी अशी घटना आहे. संताप येणं संपलंय म्हणून मी लाज हा शब्द वापरतोय. एक भ्रष्ट अधिकारी आहे आणि जो भ्रष्ट अधिकारी कोणत्याही जिल्हा परिषदेत कामाला गेल्यावर आपल्या चुकीच्या गोष्टींनी गाजतोय. पैसे कमवण्याचा नाद सोडून द्या, पण जेव्हा स्त्रीदेहाची लालूच लागते आणि तिच्या गरजेपोटी तिच्या देह उपभोगायला मिळावा अशी अधिकाऱ्यांची मानसिकता होते ना, तेव्हा या अधिकाऱ्यांना चपलेनं बडवावं वाटतं. अधिकाऱ्याचं नाव आहे सुनील खामितकर आणि हा जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असतो. आता तुम्हाला मूळ घटना सांगतो. हे सगळं सांगताना त्या मुलीची ओळख होणार नाही किंवा ती लोकांच्या समोर येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून त्या मुलीचं नाव मी तुम्हाला सांगणारच नाही आहे. फक्त मुलगी असाच उल्लेख करीन. ती कुठे काम करत होती, तिला कुठे इच्छा होती हे पण सांगणार नाही आहे. लातूर जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये त्या मुलीचे वडील काम करत होते. 2007 साली त्या मुलीचे वडील अकाली वारले. आता ही अपंगांची, मतिमंदांची शाळा असल्यामुळं या शाळेत वडिलांच्या जागी तिच्या आईला नोकरी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. 2007 पासून त्या आईनं अर्ज करून प्रयत्नाला सुरुवात केली, पण कोणत्या ना कोणत्या कारणानं आईचं काम झालंच नाही. 2007 ते 2017 असा 10 वर्षाचा कालावधी त्या दरम्यान गेला आणि जेव्हा आईला नोकरी मिळत नाही असं लक्षात आलं, तेव्हा वयात आलेल्या त्या मुलीनंच आपल्या वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी अर्ज केला. 2017 पासून ती प्रयत्न करत होती, वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करत होती आणि ती आपल्या वडिलाच्या जागी काम मिळावं यासाठी प्रयत्न करत होती. तुम्ही म्हणाल एवढी काय गरज होती? तर एकमेव त्या कुटुंबाचा कमवता आधार म्हणजे तिचे वारलेले वडील होते. 2017 सालापर्यंत घरात कमाईचं साधन नाही. कसं बसं मिळेल ते काम करून हे कुटुंब आपली गुजराण करत होतं. आता 2017 साली मुलगी शिकली, मोठी झाली, सज्ञान झाली आणि तेव्हा तिला त्या जागी काम मिळावं, आपल्याला तर मिळालं नाही असं वाटल्यानं त्या मुलीनं आपल्या वडिलांच्या जागी काम मिळण्यासाठी अर्ज केला. तिचं दुर्दैव बघा, 17 ते 2021 एवढा प्रचंड मोठा कालावधी गेला, पण तिला ही नियुक्तीचा अर्ज मिळाला नाही. 4 वर्षाच्या कालखंडानंतर सुनील खामितकर तिथं जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून आले. त्या मुलीला त्याने बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर तिला सांगितलं की तुला नोकरी माझ्याशिवाय तर मिळणारच नाही. तुझ्याकडं पैसे नाहीत, तुझ्याकडं रक्कम नाही, तू लाच देऊ शकणार नाहीस. तुझं काम करायचं असेल तर तू आणखी काही देऊ शकतेस. ते काय? एक दिवस एक रात्र माझ्यासोबत राहा, मला शरीर सुख दे. असा प्रचंड राग आला त्या मुलीला. तुम्हाला येत असेल कदाचित. रक्त माणसांचं असेल अंगात तर रागच येतो. हे मी सांगत नाही आहे, ती मुलगी स्वतः सांगते आहे. तिनं शपथपत्र तर दिलंय, पण स्वतःचा व्हिडिओ काढून देखील पाठवलाय. ती काय बोलतेय नीट ऐका. बोलते लातूरवरून महिला बोलते. एक माझे वडील होते जीवन विकास प्रतिष्ठान मतिमन MIDC शाळेवरती. माझ्या वडिलांची डेट झाली 2007ला. 2007 ते 2012पर्यंत माझ्या मम्मीनं वेळोवेळी पाठपुरावा केले, तरी पण माझ्या मम्मीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली नाही. त्यानंतर मी 2017 ते 2021पर्यंत नियुक्ती देण्यात यावी म्हणून मी वारंवार पत्र करत गेले, तरी पण समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर लातूरचे, तिने मला दररोज फिरवाफिरवी करायचं. आज नाही उद्या नाही, आज नाही उद्या नाही. मग शेवटी म्हणले की मला होत नाही तुझं काम. म्हणले तुझ्याकडे पैसे नाही, तू मग गरीब आहेस म्हणले, अशी तुझी परिस्थिती आहे, सगळ्या परिस्थिती तुझी मला माहीत आहे म्हणले, जाणीव आहे म्हणले.
तरी पण मला तिने असं बोलले 22 जानेवारी 2020 रोजी म्हणलेत की तू मला शारीरिक संबंध करू शकतीस का, त्याबद्दल तू केल्याबद्दल मी तुला नियुक्ती देण्यात यावी, नाही तर मी तोपर्यंत नियुक्ती देणार नाही. एका मुलीला अशा स्वरूपामध्ये मागणी करणं त्या अधिकाऱ्याला लाज वाटली नसेल. त्याचं वय आणि त्या मुलीचं वय बघितल्यावर त्या मुलीच्या वयाचे त्याला मुली असतील, पण त्याला आपल्याच मुलीच्या वयाची शय्यासोबत करण्याची इच्छा होते. इतका विकृत हा अधिकारी. बरं, याचं कुठे नीट नाही आहे. नांदेडमध्ये याला लाच घेतल्याच्या प्रकरणातून अटक झाली होती. वजिराबाद पोलीस ठाण्यात त्याच्यावर कारवाई चालू आहे. लाच तरी कशा करता? आंतरजातीय विवाहासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी पैसे मिळावे म्हणून त्यानं स्वतःला पैसे मागितले. अटक झाली, नांदेडमधून बदली झाली. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये यानं काम केलं, तिथेही धड काम केलेलं नाही आहे. तिथेही तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकतर्फी कार्यमुक्ती याची केलेली आहे. हा लातूरला आला. अहमदपूरमध्ये एका शाळेला अनुदान देण्यासाठी नौकर भरतीसाठी मोठा अपहार झाला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माच्यात समिती स्थापन करण्यात आली. त्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. हा जेलमध्ये गेला आहे. याच्यावर लाचखोरीचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, विभागीय चौकशी सुरू आहे. तरीही या नराधमानं त्या मुलीला शय्यासोबत करायला मागितली. मुलगी मोठी हिकमती. तिनं काय करावं? तिनं सरळ तत्कालीन आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांना तक्रार अर्ज दिला. पण देशभ्रतारांच्याकडं या तक्रारीची फारशी गंभीर दखल घेतली की नाही माहीत नाही. यावर भागत नाही म्हणून तिनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. एवढ्यावर भागत नाही म्हणून तिनं लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. आणि इथेही न्याय मिळाला नाही म्हणून तिनं समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देखील तक्रार अर्ज दिला. धनंजय मुंडेंनी या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली आणि खामितकरांना फोन करून खडसावलं की हे काम झालं पाहिजे, तुम्ही असं करू नका. त्यानंतर खामितकरांनी काय करावं? खामितकरांनी तिला खोटं बोलायला सुरुवात केली आणि तिला तुझं काम होऊन जाईल असं सांगायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एका माणसाचं नाव खूप महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण यासाठी की माधव सूर्यवंशी नावाची एक व्यक्ती समाज कल्याण कार्यालयामध्ये असते. त्याचं समाज कल्याण कार्यालयातलं स्थान काय? तो समाज कल्याण विभागाचा कर्मचारी आहे, त्याला कुठे विशेष अपॉइंटमेंट केलेली आहे, तो कंत्राटी कर्मचारी आहे किंवा कोणत्या कंत्राटी कंपनीकडून तो काम करतो का? नाही. मग हा व्यक्ती तिथे काय म्हणून आहे? समाज कल्याण अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तो लोकांशी बोलतो का? कारण त्या मुलीनं आपल्या शपथपत्रात स्पष्टपणे दिलेलं आहे की ही व्यक्ती माझ्याशी संपर्क साधते आहे आणि तुझं काम होऊन जाईल असं म्हणते आहे. या मुलींनी वरिष्ठाकडे तक्रार अर्ज दिल्यावर तिच्याच विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन ही कार्यालयाची शांतता भंग करते, तिला कार्यालयाच्या परिसरात येण्यास मज्जाव करावा असा अर्ज खामितकरांनीच दिलेला आहे. आता या मुलीची तक्रार गांभीर पातळीवर गेल्यानंतर हेच खामितकर आता तिच्या मागं तुझं काम होऊन जाईल म्हणून लागले. तिथला क्लार्क तिला फोन करतोय की तुला हव्या त्या शाळेत हव्या त्या ठिकाणी ऑर्डर काढण्यासाठी साहेब तयार आहेत. पण जानेवारी महिन्यात त्या मुलीला आपल्या कार्यालयात बोलवून तुझं काम होण्यासाठी तुला माझ्यासोबत झोपावं लागेल अशी भाषा करणारा खामितकर कोणत्या अर्थाने माफीच्या लायक आहे तुम्हीच सांगा. बाई म्हणजे उपभोग्य वस्तू, हवं तसं वापरावी, हवं तेव्हा वापरावी, तिची गरज आहे म्हणून वापरावी. कधी अडवून, कधी नाडवून, कधी फसवून, कधी काम आहे म्हणून, कधी आमिष दाखवून. एवढंच तिचं स्थान आहे का? सरकारी कार्यालयात अशा स्वरूपात स्त्रियांशी वागण्यात येणार असेल तर त्यांच्यासोबत काय करायचं? अशा खामितकर सारख्या अधिकाऱ्यांना, म्हणजे खामितकरवरचा हा पहिला आरोप आहे म्हणून आपण तुमच्या समोर हा विषय मांडतोय असं नाही आहे. वाशिम, नांदेड, लातूर जिथे जिथे या माणसानं काम केलंय त्या प्रत्येक ठिकाणावर याच्यावर लाचखोरीचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, छंदीफंदी असण्याचे आरोप आहेत. अशा व्यक्तीच्या सोबत सरकारने कुठली कृती केली पाहिजे? दुर्दैवाने एवढे शपथपत्र देऊनही, एवढ्या तक्रारी करूनही, उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार करून, पालकमंत्र्याकडे तक्रार करून, समाज कल्याण मंत्र्यांकडे तक्रार करून, आयुक्तांकडे शपथपत्र देऊन
त्यानं शरीर सुखाची मागणी केली आहे असं निर्लज्ज वाटावं, इतकं अपमानास्पद वाटावं, लाज वाटावी असा आरोप करून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे सरकार आहे, ही व्यवस्था आहे का? आणि या व्यवस्थेमध्ये कशा स्वरूपात काम केलं जावं हे आपणच ठरवायचं आहे. नमस्कार.